पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्ही कधी रव्यामध्ये आंबा घालून हा पदार्थ केला आहे का? अहो मी सुद्धा पहिल्यांदाच केला आहे. पण काय सांगू मंडळी, चवीला इतका जबरदस्त झाला ना. घरी जर हा पदार्थ तुम्ही एकदा केलात ना, तर बाहेरून तुम्ही कधी हा पदार्थ आणणार नाही. चला मग वाट कशाची बघताय? आंब्याचा सीझन संपायच्या आधी हा पदार्थ तर झालाच पाहिजे. चला पाहूया हा पदार्थ आहे तरी कोणता. गॅसवरती इथे मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकं तूप घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तर आपल्याला रवा हा बारीकच घ्यायचा आहे. जो 0 साईजचा रवा असतो ना, तोच रवा इथे वापरायचा आहे. जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर मिक्सरमध्ये याला तुम्ही फिरून घेऊ शकता. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरती आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. छान थोडं सुगंध सुटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आंब्याच्या सीझनमध्ये आपण खूप सारे वेगवेगळे पदार्थ तर तयार करतच असतो. त्यामुळेच आज मी तुमच्यावर ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर रवा छान भाजून झालेला आहे. त्या रव्यामध्ये आपल्याला इथे मी 1 वाटी आंब्याचा रस घातलेला आहे. आता हा आंब्याचा रस हा एका आंब्याचा रस आहे आणि मी जो आंबा वापरलेला आहे तो हापूस आंबा आहे. त्यामुळे कलरसुद्धा काय भारी आलेले बघू शकता तुम्ही. आणि जर तुमच्याकडे जर हापूस आंबा नसेल तर तुम्ही कोणताही आंबा वापरला तरी देखील चालेल. आता त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिक्स करून झाल्यानंतर त्याच वाटीमध्ये आपल्याला पुन्हा 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं छान याला वाफ येऊ द्यायची आहे. तर आपण टोटल इथे पाणी 1.5 वाटी ते पाणी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा, मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच मिश्रण झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे पाक तयार करायला घ्यायचा आहे. तर एका कढईमध्ये इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी इतकी पाणी घालायचं आहे. एका वाटीला 2 वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता यामध्ये तुम्ही केशरसुद्धा घालू शकता किंवा थोडासा फूड कलर घातलात ना तरी देखील चालेल, पण मी इथे काहीच वापरलेलं नाही आहे. पाक आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा एकतरी हा करायचा नाही आहे. थोडासा चिपचिपीत झाला ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर आपला पाक तयार होतो आहे. तोपर्यंत आपण हे मिश्रणसुद्धा बघूया. तर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे दुधाची पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे ना चवसुद्धा खूप छान येते. आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट आहे मिश्रण, पूर्णपणे थंड झालेलं नाही. तोपर्यंतच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जर खूप जास्त घट्ट वाटत असेल ना तर थोडासा तुपाचा हात लावून आपल्याला हे छान असं स्मूथ मळून घ्यायचं आहे. अजिबातसुद्धा क्रॅक राहू द्यायचं नाही. एकदम छान मऊ मळून घेतलं ना तर याचे गोळेसुद्धा खूप छान होतील. आता आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण आज बनवतो आहे गुलाबजामुन. रवा आणि आंब्यापासून आज आपण गुलाबजाम तयार करणार आहोत. खरंच आणि हे इतके टेस्टी लागतात ना की तुम्ही एकदा बनवलेत ना तर बाहेरून हा पदार्थ कधीच आणणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सगळे गोळे इथे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये याला फ्राय करून घेऊ शकता. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करताना आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे. थोडंसं नॉर्मल गरम झालं ना तेव्हाच आपल्याला हे गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक करून बघितलं आहे आणि हलकेसे बबल्स आले आहेत बघा सुरुवातीला. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे तेल हवं आहे. आता आपण हा गुलाबजामुन काढून घेऊया आणि तुम्ही ते बघू शकता बघा, काय मस्त गुलाबजामुन तयार झाले. याचा कलरसुद्धा बघा मस्त आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये जेवढे मावतील ना तेवढे आपल्याला गुलाबजामुन याच्यामध्ये घालायचे आहेत. इथे एक टिप लक्षात घ्या तुम्ही, जर तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्ही हे गोळे सोडलेत ना तर त्याच्यावरती क्रॅक येऊ शकतात. म्हणजे ते फुटतील आणि गुलाबजामुन आपले अजिबातसुद्धा चांगले होणार नाहीत. ते पटकन फुटल्या जातील. तर असं नाही करायचं आहे. जेवढे मावतील ना तेवढे आपल्याला तेलामध्ये एका वेळेला घालून घ्यायचे आहेत. आणि झारा पटकन लावायचा नाही आहे. 1-2 मिनटं सेट होऊ द्यायला नंतर झारा लावायचा आहे. आणि झारासुद्धा आपल्याला अलगद लावायचा आहे. लगेच जर तुम्ही हे पलटी केलात ना तर ते फुटतील आणि त्याच्यावरती क्रॅक येतील. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. आणि गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे गोल्डन कलर होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. तर आता इथे छानपैकी गोल्डन झालेले आहेत. आपण याला आता काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे गुलाबजामुनसुद्धा इथे करून घेणार आहोत. एक बॅच इथं आपलं तयार झालेलं आहे. तयार झालेली गुलाबजामुन आपण तेलातून काढून पाकामध्ये घालायचे आहेत. आणि पाक हा गरमच असला पाहिजे, थंड झालेला पाक नसावा.
पाक थोडासा कोमट जरी असेल ना तरी देखील चालेल. छान फुलण्यास मदत येते. एकदम मस्तपैकी गुलाबजामुन आतपर्यंत हा पाक जातो. त्यासाठी आपल्याला पाक हा थोडासा गरम करूनच घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून मस्तपैकी आपलं हे गुलाबजामुन छान रसरशीत तयार होईपर्यंत हे ठेवून द्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकताय बघा. मस्त एकदम गुलाबजामुन आपले एकदम रसाळ आणि गोल गरगरीत झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी झालेले आहेत. तर सीझन संपायच्या अगोदर तुम्ही एकदा तरी अशा प्रकारचे गुलाबजामुन नक्की करून बघा. घरात सगळ्यांना आवडतील इतके भारी बनतात. गोल गरगरीत रसाळ गुलाबजामुन तुम्हाला कशी वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.